गोलंदाजीच्या मार्कमध्ये आपण पाहिलं तर अमोल पवार साहेब गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. सलामीचे आघाडीचे बॅटर आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानात उतरत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर मोहन टिंगरे, अरुण गबाले आघाडीची सलामीची जोडी, तर पहिल्या क्रमांकाचे षटक करण्यासाठी गोलंदाज एपीआय अमोल पवार साहेब. पहिला चेंडू फुल टॉस, बिन टप्प्याचा बिमर, नो बॉल पंच मात्र कळवत आहेत आणि तिथे आपण पाहिलं तर काही धावा मैदान ते येताना पाहायला मिळतात. छोट्या चुका आपण पाहिल्या तर होत आहेत. नो बॉल आलाय त्यावरती 2 धावा आल्यात. अतिरिक्त अवांतर 3 धावांच्या मदतीने संघाचं खातं मात्र उघडलं गेलंय. 3 धावा धावपल होत आहेत. अमोल पवार साहेब टू अरुण गबाले. फ्रीड बॉल होता आणि तो देखील आपण पाहिलं तर मिडल ऑफ द बॅट करण्याचा प्रयत्न, तिथे एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि पाहता पाहता 2 धावा त्या मात्र मैदानात येत आहेत. एक चांगली सुरुवात आपण पाहतो मैदान होती. एक चेंडू 5 धावा, षटक क्रमांक पहिलं करतायत एपीआय अमोल पवार साहेब मैदान होते आहेत. महाराष्ट्र पोलीस आहेत, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत आणि गेली कित्येक वर्षे टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करताना आपण त्यांना सातत्यानं पाहिलेलं आहे. धावपल होते आणि स्कोर कार्ड होती धावा, एक चेंडू 5 धावा. यावेळीचा चेंडूचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात, फेकी सुरेख, बॅकअप ताकदवान, तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय. टेक्नॉलॉजीचा वापर केला तर थर्ड अंपायर काय निर्णय कळवतील ते देखील आपण पाहणार आहोत. तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय. धावपल कोते आणि स्कोर कार्ड ती धावा, 5 धावा असताना तिसरे पंच काय निर्णय कळवतील ते देखील आपण इथे पाहणार आहोत. अरुण गबाले, मोहन टिंगरे आघाडीचे सलामीचे बॅटर, एपी अमोल पवार साहेबांना आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. 5 धावा देखील आपण पाहिलं तर धावपल होत आहेत. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. तिसरे पंच काय निर्णय कळवत आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळवत आहेत. ओयुटी आउट, फलंदाज अरुण गबाले रनआउट, धावबाद. पहिली विकेट आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळते. पहिला बॅटर, पहिला फलंदाज इथे आपण पाहिलं तर बाद होते. खूप चांगली फेकी अमित खांदवेकडनं होती. थेट गोलंदाज अमोल पवार साहेबांच्या हातामध्ये आपण चेंडू पाहिला, ज्यांनी नुकतीच आपण पाहिलं तर तक्षशिला चषकची स्पर्धा संपन्न झाली डे नाईट. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी या एरिया वाईज गटातील संघाकडनं. आणि जबरदस्त कामगिरी सातत्यानं क्रिकेटच्या मैदानात आपण पाहिलेलं आहे. आणि इथे देखील आपण पाहिलं तर पहिल्या षटकात कमबॅक करताना पाहायला मिळतात. एक कडी बाद 5 धावा. पहिल्या मॅचमध्ये 2 विकेट देखील 4 विकेट त्यांनी मिळवलं होतं. 2 षटकं टाकली होती. फक्त 14 धावा खर्च केल्या होत्या. यावेळीचा चेंडूता शरीरापासून दूर केला, अडवलं चाल 38 सर्कलमध्ये, तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 3 चेंडू टाकलेत, 1 कडी बाद 6 धावा. पहिलं षटक आपण पाहिलं तर प्रगतीपथावरती सुरू आहे. पहिल्या मॅचमध्ये संघाला पराभव स्वीकार लागला, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये 24 चेंडूंमध्ये 51 धावांची बेधुंद खेळी करत धनराज खांदवेनं आपल्या संघाला विजयाचा पताका फडकून दिला. विजयाचा झेंडा तो मात्र मिरवताना पाहायला मिळाला. मॅच क्रमांक 3 आपण पाहिलं तर आता सुरू आहे. इथे आपण पाहिलं तर चेंडू मात्र खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवलं जाईल, एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, रनआउटच्या संधी, परंतु रोहित शिंदे मला वाटतं तिथे चुका करताना पाहायला मिळतोय. 2 धावा येतील, स्कोर कार्ड पुढे जाईल. 1 कडी बाद 8 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदान ती सुरू आहे. विकेट किपर देखील आपण पाहिलं तर धनराज खांदवे आपल्याला पाहायला मिळतात. इस्टर्नच्या पाठीमागे आहेत संघाचे कॅप्टन आशिष खांदवे अर्थात भाऊ खांदवे इथे आपल्याला पाहायला मिळतील. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय जोरदार, ललित चेंडूवरती अडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षण सुरेख आणि तोपर्यंत काही धावा त्या देखील वाचवताना पाहायला मिळतोय. या प्रकारची क्षेत्ररक्षण करण्यात ललित चौधरीचा प्रचंड हातखंडा राहिलेला आहे. हा सेफ आहे, चेंडू अडवलाय. तिथे आपण पाहिले तर ललित चौधरीला क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिले आणि तोपर्यंत धावा देखील येत आहेत. 1 गडी बाद 10 धावा. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात, तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल.
दीपक सिंग यांच्या मालकीचा संघ मेक ट्रिप धानोरी या संघ सुपर एटला आपण पाहिले तर पहिला संघ पात्र ठरतोय. 2 पैकी 2 मॅच जिंकत त्यांनी या स्पर्धेची सुपर एट गाठलेलं आहे. त्या संघाचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून अभिनंदन. प्रसाद गिरकर यांना विनंती आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण मॅन ऑफ द मॅच सामनार किताब देऊन सन्मानित करतोय. न्यू बॅटर आपण पाहिलं तर सोमनाथ फडतर येत आहेत. 3 चेंडू 5 धावा. मोहन टिंगरे 1 चेंडू 1 धाव. प्रसाद गिरकर यांना विनंती असेल आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण या अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनार किताब देऊन आपण सन्मानित करतोय. प्रसाद गिरकर यांना विनंती केला तर आपण या मॅन ऑफ द मॅच सामनार किताब देखील आपण देऊन सन्मानित करतोय. इथे आपण पाहिले तर चेंडू खेळलाय, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत रोहित शिंदे आणि चेंडू मात्र चाल सीमा पार, चौकार. पार चेंडू 9 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती आशिष खांदवे संघाचे संघनायक येत आहेत. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक. एक कडी बाद 15 धावा. षटक क्रमांक 2 आशिष भाऊ खांदवे टू सोमनाथ फडतरे. यावेळेचा चेंडूचा बॅटच्या अतील काढा चेंडू खेळलाय फायनलेगच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती अडवेल चेंडू आणि तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपलकोती आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. एक कडी बाद 16 धावा. आशिष भाऊ खांदवे आपण पाहिले तर गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. पहिल्या चेंडूत एक चौकार आला, त्यानंतर एक सिंगल येते. 2 चेंडूवरती 5 धावा आल्यात. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केलाय मिड विकेटला. रोहित शिंदेला आपण पाहतोय चेंडू अडवताना. तोपर्यंत धावा देखील मैदानात येत आहेत. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय या दोनही खेळाडूंकडनं. आघाडीला मोहन टिंगरे 2 चेंडू 3 धावा. सोमनाथ पडतरे 5 चेंडू 10 धावा. पहिल्या 3 चेंडूवरती इथे मात्र आल्यात 7 धावा. एक चौकार, एक सिंगल, एक डबल. रिव्हरचा प्रयत्न स्विच इट सक्सेसफुल. बॉल मात्र चाईल 1-2 टप्पा घेत सीमा पार, चौकार. जबरदस्त बॅटिंग अंतरंग साऊंडचा आभारी आहे. एक कडी बाद 22 धावा. दुसरं षटक मैदानात सुरू आहे. चंद्रकांत भाऊ खांदवे पाटील यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. लोहगाव 11 आणि त्यांच्या विरुद्ध देखील आपण पाहिलं तर झेल सुटलाय. छोट्या छोट्या चुका प्रचंड महागात पडताना पाहायला मिळत आहेत. एकेरी दुहेरी धावा देखील येत आहेत. चौकार षटकार देखील पाहायला मिळत आहेत. परंतु थोडीशी मिसअंडरस्टँडिंग बॅटरमध्ये आपण पाहतोय. ताळमेळ कमी जाणवतोय. सोमनाथ फडतरे आणि मोहन टिंगरे या दोनही बॅटरमध्ये आपण पाहिलं तर थोडीसं कमी ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कमतरता ताळमेळची जाणवताना पाहायला मिळते. दुसरं षटक सुरू आहे. एक कडी बाद 23 धावा. हिमगिरी स्पोर्ट्स क्लब धानोरी हा संघ आपण पाहतोय बॅटिंग करताना फुल टॉस चेंडू होता. डीप कव्हर सीमा पार. सुंदर कव्हर ड्राईव्ह. चेंडू मात्र चाल चौकार. स्पोर्ट्स क्लब धानोरी संघ आपण पाहतोय सचिन भाऊ कुर्तडकर यांच्या मालकीची टीम बनवते. एक कडी बाद 27 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. सचिन भाऊ कुर्तडकर यांच्या मालकीचा संघ बनवतोय हिमगिरी स्पोर्ट्स क्लब धानोरी. एक कडी बाद 27 धावा.
27 धावा धावफलक होत आहेत. एक विकेट आपण पाहिले तर गमावली गेली. 2 षटकं देखील आपण पाहिले तर संपलीत आणि षटक क्रमांक 3 करण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय अमोल पवार इथे आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकात 11 धावा, आशिष खांदवेंच्या षटकात 16 धावा, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 P2 आपण पाहिलाय. 27 धावफलक होत आहे. सुरुवात चांगली आहे. इथे आपण पाहिलं तर हिमगिरी स्पोर्ट्स क्लब धानोरी संघाची फक्त इनिंगला डावाला कन्वर्ट करावा लागेल. एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केलाय. एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी. ललित चौधरी चेंडूवरती आणि तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक होती इथे मात्र बनवल्या जात आहेत. एक गडी बाद 29 धावा. 29 रन लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3 मैदानावरती 6 षटकांचा सामना. मोहन टिंगरे आणि सोमनाथ फडतरे ही जोडी आता बॅटिंग करते. यावेळीचा चेंडूचा फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर. गॅप मोठा. क्षेत्ररक्षक आलाय. चेंडू अडवतोय. फेकी करेल तोपर्यंत धावा येतात 2. मोहन टिंगरे आपण पाहिलं तर एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळतोय. गोलंदाजाच्या मेरिटनुसार त्याची बॅटिंग आपण पाहतोय. सुंदर कव्हर ड्राईव्ह करतोय. हलक्याच्या प्लेसमेंट पाहायला मिळतात. ज्यावेळेस संधी मिळते त्यावेळेस आक्रमण करतोय. चौकार षटकार ठोकतोय. यावेळीचा चेंडूचा पॅडल स्विप करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय. एक धाव पळून पूर्ण. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक होती बनवल्या जात आहेत. एक गडी बाद 32 धावा. 3 चेंडूवरती 5 धावा आल्यात. खरं तर एक चांगलं कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आपण पाहतोय. म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या षटकात पार्टनरशिप भागीदारी करण्याचा प्रयत्न मोहन टिंगरे आणि सोमनाथ फडतरे या जोडीकडनं आपण पाहतोय. परंतु स्लॉगवर डेथ ओव्हरमध्ये आक्रमण केलं जाईल का? कारण का तिथे फिरकीचा जादूगार ललित चौधरीची काही षटकं आपण पाहणार आहोत. यावेळेचा चेंडूचा धाव घेण्याचा प्रयत्न चुका होतात. फेकी केली जाईल तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. एक गडी बाद 33 धावा. तिसरं षटक सुरू आहे. 4 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. 6 षटकांची मॅच आहे. 2 गोलंदाज 2-2 षटकं. उर्वरित 2 गोलंदाजांना 1-1 षटक. इथे खेळण्याचा प्रयत्न केला तर रिव्हर्स स्विच हिट आणि तिथे डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर आलाय. एक गडी बाद 33 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. अमोल पवार साहेब समोर बॅटर मोहन टिंगरे. आखूट टप्प्याचा चेंडू ताळवारपणे खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जात नाही आणि तिथे आपण पाहिलं तर षटक क्रमांक संपेल. तिसऱ्या क्रमांकाचं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक होती बनवल्या जात आहेत. एक गडी बाद 34 धावा. जीवा 11 वडगाव शेर 11 बी रेडी. एक इनिंग डाव झाल्यानंतर आपण लगेच टॉस करणार आहे. आणि सर यूट्यूब ऑनलाईन मॅच पाहत असेल तर राहुल दादा शिरसाट स्पोर्ट्स आणि धानोरी स्पोर्ट्स या दोनही टीमला विनंती आपण सच्चे राहा. आपली देखील मॅच इथे आज खेळवली जाणार आहे. ज्याप्रमाणे शेड्यूल आहे त्याप्रमाणे मॅचेस होणार आहेत. याची देखील सगळ्या टीमच्या कॅप्टन संघमालक खेळाडूंना मात्र विनंती आहे. ललित चौधरी येत आहेत गोलंदाजीच्या मार्क होती. षटक क्रमांक करेल ललित. इथे मैदान चौथ्या क्रमांकाचं मी सुरुवातीला सांगितलं की स्लॉगवर डेथ ओव्हरमध्ये जे गोलंदाज आपण इथे मैदान पाहणार आहोत ते मात्र फार महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण का मॅचची टर्निंग पॉईंट षटकं ठरणार आहेत. ललित चौधरीची जी 2 षटकं आहे ती या मॅचमध्ये प्रचंड इम्पॉर्टंट राहणार आहेत. तो किती धावा खर्च करेल, तो किती विकेट मिळवेल आणि तो किती डॉट बॉल टाकेल ते देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. 34 धावा धावफलक होत आहेत. ललित चौधरी गोलंदाज षटक क्रमांक 4. तर बॅटिंगसाठी आपण पाहतोय मोहन टिंगरे. पहिला चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 35 धावा धावफलक होत आहे. 4थं षटक आपण पाहिलं तर इथे मैदान सुरू आहे. सोमनाथ फडतरे आणि मोहन टिंगरे
ही जोडी बॅटिंग करताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. 6 षटकांचा सामना, 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणात बदल केला जात आहेत. 30 सर्कलमध्ये फक्त 4च खेळाडू आपण पाहतोय. फिल्डिंग करतायत. एक विकेट कीपर, एक गोलंदाज. तर बाकी सगळे खेळाडू आता आपल्याला बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळत आहेत. एक खेळाडू आपण पाहिले तर डीप कव्हर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर. यावेळीचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिला तर येतोय. सोमनाथ फडतरेसाठी डॉट बॉल आपण पाहतोय. एक डीप लॉंग ऑन आहे, एक डीप मिड विकेट आहे, एक स्क्वेअर लेग देखील आपण पाहतोय. म्हणजे क्षेत्ररक्षण खूप चांगल्या प्रकारे सजवले. ऑन साईडला 3 खेळाडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आहेत. ऑफ साईडला 2 खेळाडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आहेत. यावेळीचा चेंडू होता. तिथे चेंडू अडवला गेलाय. अरविंद शुक्लांचं कौतुक आहे. पायाच्या साह्यानं का होईना परंतु चेंडू अडवलाय. पंच कळत आहेत. व्हाईट बॉल प्लस एक सिंगल, अतिरिक्त 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकोती बनायला गेल्यात. एक गडी बाद 37 धावा. खरं तर या षटकात जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न मोहन टिंगरेचा राहील. कारण का त्याच्याकडे ती क्षमता आहे की फिरकीच्या गोलंदाजावरती तो आक्रमण करू शकतो आणि त्या प्रकारचं पोटेन्शियल मोहन टिंगरेकडे आहे. परंतु तिथे टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. स्टंपिंगसाठी काय निर्णय येईल ते देखील आपण पाहणार आहोत. तिसरे पंच चेक करतील. एस्टेनच्या पाठीमागे अमोल पवार साहेबांना आपण पाहतोय. गोलंदाजी देखील आपण पाहिले तर करतोय ललित चौधरी. आणि इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मोहन टिंगरे तो मात्र स्ट्राईक करतोय. मोहन टिंगरे 10 चेंडू 15 धावा, एका चौकाराच्या मदतीनं 150च्या सरासरीनं स्ट्राईक रेटनं तो मात्र बॅटिंग करतोय. सोमनाथ फडतरे 8 चेंडू 15 धावा, 2 चौकार, 187चा स्ट्राईक रेट सोमनाथ फडतरेचा आपण पाहतोय. परंतु डेथ ओव्हरमध्ये आता आक्रमकता दाखवावी लागेल. एकेरी दुहेरी धावांबरोबर षटकार चौकार ठोकावा लागतील. गिअर बदलावा लागेल, गिअर चेंज करावा लागेल. प्रचंड मोठं टार्गेट जर तुम्हाला ठेवायचं असेल, प्रतिस्पर्धी देखील ताकदवान टीम आहे. त्या टीमसमोर कमीत कमी 65 ते 70 धावा इथे बनवणं ते मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं अपेक्षित आहे. विकेट येईल, बॅटर बाद. स्टंपिंगच्या रूपानं परतावा लागेल. मोहन टिंगरे फलंदाज आउट, फलंदाज बाद. इथे आपण पाहिलं तर एस्टेनच्या पाठीमागे आज जबरदस्त कामकाज आपण या खेळाडूकडनं सातत्यानं पाहिलेलं आहे. मी सुरुवातीला सांगितलं की खेळाडू वृत्ती फार महत्त्वाची आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्या खेळाडूकडे आहे. पंचांकडे दाद मागितली. पंचाने टीव्ही अंपायरकडे निर्णय पाठवला. टीव्ही अंपायरने देखील निसंकोचपणे चेक केलं आणि तिथे मात्र कळलं बॅटर आउट. नवीन फलंदाज अक्षय. पहिला चेंडू होता, फटका हवेत केलाय. चेंडू हवेत देखील आहे. क्षेत्ररक्षक घेतोय. चेंडू दिशा बदलेल. अडवलं जाईल फाईन लेगला. तोपर्यंत एक सिंगल येईल. अक्षय भिशीच्या बॅटमधून एक धाव. सोमनाथ फडतरे स्ट्राईकला तर गोलंदाज पुन्हा एकदा फिरकीचा जादूगार ज्यानं चेंडू टाकले 4, खर्च केला धावा 4, एक विकेट मिळवते ललित चौधरी. एट रन, 2 गडी बाद, 38 धावा. षटक क्रमांक 4 मैदान होती. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते. विनंती आहे थोडी घाई करा. लोहगाव 11 टीम आपण वेळ वाचवा. वेळेची काही बंधन आहेत. 30 मिनिटांचा कालावधी आहे. 25 मिनिटात 5 षटकं टाकणं बंधनकारक आहे. इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय. पंच कळवतायत व्हाईट बॉल. खराब चेंडू, अतिरिक्त अवांतर धाव. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 39 धावा धावफलकोती, 2 गडी बाद. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंच जो निर्णय देतील त्याचा सन्मान करावा लागेल. यावेळीचा चेंडू होता, फटका फसलाय. चेंडू हवेत, सेल टिपलाय, कॉटन बोल्ड. विकेट होईल पतन. बॅटर इथे आपण पाहिलं तर सोमनाथ फडतरे बाद.
आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदान ते अक्षय बिशीच्या सोबतीला साथीला शेवटच्या काही चेंडूंवरती या दोन्ही बॅटरला आता धावांचा पाऊस पाडावा लागेल. सुरुवातीचा टॉप ऑर्डर ढासळलाय. 3 गडी बाद 39. वडगाव शेरी 11 आपली प्लेइंग 11 आली नाही. कॅप्टन संपर्क करा कॉमेंट्री बॉक्समध्ये. जीवा 11 टीमचा आम्ही आभारी आहोत. त्यांनी वेळेत आपली प्लेइंग 11 जमा केली. एक इनिंग संपली की कॅप्टन लगेच या. लगेच आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. त्यामुळे वडगाव शेरी 11चे कॅप्टन आपण संपर्क करा. संघनायकांना विनंती आहे. 39 धावफलक त्यात 3 विकेट गमावल्यात. ललित चौधरीचा शेवटचा चेंडू या षटकातील आपण पाहणार आहोत. बॅटिंगसाठी श्रीकांत देवकुले. पहिला चेंडू खेळलाय, फटका चांगला आहे, परंतु चेंडू पुढ्यात पडेल आणि तोपर्यंत एक सिंगल मैदान येईल. खरं तर प्रयत्न होणं गरजेचं होता. क्षेत्ररक्षक जनार्दन खांदवे तिथे होते. जर थोडेसे पुढ्यात आले असते तर मला वाटतं श्रीकांत देवकुलेला आल्या पावली माघारी परतावं लागलं असतं. परंतु तिथे एक धाव येईल. 4थ्या क्रमांकाचे षटक संपेल. धावफलक होती हिमगिरी स्पोर्ट्स संघ धानोरी 3 गडी बाद 40 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहिले तर अमित खांदवे येत आहेत. षटक क्रमांक 5 सुरू होते. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. 2 षटक अमोल पवार, 2 षटक एक आशिष खांदवे, एक ललित चौधरी, तर 5वं षटक अमित खांदवे. 40 धावा धावफलक होत्या. 3 विकेट आपण पाहिले तर गमावल्यात. षटक क्रमांक 5 सुरू होते. गोलंदाजीच्या मार्कवरती येतात अमित खांदवे. विस्डम स्पोर्ट्स अकॅडमीचे ओनर आहेत. आज इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत अमित खांदवे. यावेळेचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. इथे आपण पाहिलं तर एक धाव, दुसरीचा प्रयत्न, पाहता पाहता 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. 42 धावा धावफलक होत्या. 3 विकेट इथे आपण पाहिले तर गमावल्या गेल्यात. 5वं षटक सुरू आहे. अकुट टप्प्याचा चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे छोटी चुकी करेल आणि चेंडू मात्र चाल. टीप बॅकवर्ड पॉइंट थर्डमॅनच्या मधोमध सीमा पार चौकार. ते क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू टप्पा पडला आणि तशी चेंडूने दिशा बदलली. दिशा बदलली की क्षेत्ररक्षकाची दशा बदलली, परंतु चौकार आलाय. 43 3 गडी बाद. षटक क्रमांक 5. 6 षटकांचा सामना. यावेळीचा चेंडूता प्रचंड वेगाने टाकलाय. वेग 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 आपण इथे मैदानात पाहते. अमित खांदवेकडे आपण पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव आहे आणि खरं तर टर्फ विकेट होती, चांगलं क्रिकेट खेळले. त्यामुळे सिमेंट विकेट होती. भेदक गोलंदाजी तो इथे करताना पाहायला मिळतोय. चेंडू हवेत, सेल सुटलाय. धनराज खांदवेकडनं छोटी चुकी. श्रीकांत देवकुलेला दुसरं चिवणदान. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहिलं तर अमित करत होता, परंतु धनराजच्या हातातून चेंडू सटकलाय, निसटलाय आणि तिथे धावा येत आहेत. 47 3 गडी बाद 47 धावा. 5वं षटक मैदानावरती. अकुट टप्प्याचा चेंडू होता, फटका मात्र खेळलाय. चेंडू हवेत, चेंडू मात्र चाल सीमा पार. एक टप्पा घेत चौकार. चेंडू घेऊन संघाचं अर्धशतक आपण पाहिलं तर पूर्ण होते. 50 ऑफ 3 गडी बाद 51. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे.
चेंडू अडवला चालेल तोपर्यंत धावा देखील आपण पाहिल्या तर येतात. एकेरी दुहेरी धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. या षटकात धावा आल्यात. चांगल्या प्रकारची बॅटिंग आपण पाहिली. 13 धावा आल्यात. 5वं षटक संपेल धावफलक होती 3 गडी बाद 53 धावा. हिमगिरी स्पोर्ट्स संघ आपण पाहिलं तर सचिन कुर्तडकर यांच्या मालकीची टीम आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करताना या टीमनं इम्प्रेस केले. कारण का आता पहिली मॅच ज्यावेळेस लोहगाव इलेव्हन संघाच्या विरुद्ध त्यांची झाली होती. प्रतिस्पर्धी संघाला त्यांनी 56 धावा त्या मात्र बनवू न दिल्या होत्या. त्यामुळे इथे देखील एक चांगलं टार्गेट उभं करण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत प्रथमतः बॅटिंग करत असताना झालेला आहे. 3 गडी बाद 53 शेवटचं षटक बाकी आहे आणि स्लॉग ओव्हर टी ओव्हरमध्ये पुन्हा एकदा ललित चौधरी फिरकीचा जादूगार शेवटचे षटक करेल. वैयक्तिक दुसरं टीमसाठी 6वं गोलंदाज ललित चौधरी 53 धावा 3 गडी बाद शेवटचे 6 चेंडू. पहिला चेंडू आणि तो देखील मात्र केलाय. चेंडू मात्र जाईल टीप मिड विकेट सीमारेषेजवळ टिपलाय जाईल. विकेट होईल पतन आणि बॅटर इथे आपण पाहिलं तर होते बाद. फलंदाज श्रीकांत देवकुले बाद. ललित चौधरी मात्र काय कमालीची गोलंदाजी करतोय. मी सुरुवातीला सांगितलं ललित चौधरीची 2 षटकं ही फार इम्पॉर्टंट ठरणार आहेत. आतापर्यंत 3 विकेट त्याने घेतल्यात. 7 चेंडू टाकलेत. धावा खर्च केलात फक्त 6 धावा. इकॉनॉमी फार कमी आहे. 5.14 फिरकीचा जादूगार आहे. आपल्या गोलंदाजीच्या फिरकीच्या जोरावरती भल्या भल्या फलंदाजांना तो नाचवतो, थांबवतो, उभं करतो, विकेट मिळवतो आणि संघाला कमबॅक करून देतो. फिरकीचा जादूगार ललित चौधरी षटक क्रमांक 2 करतोय वैयक्तिक टीमसाठी. शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहतोय. चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी. बॅटर धावबाद अभिजित जाधव रनआउट. 2 चेंडू झालेत.
मैदानावरती आहे. 7 गडी बाद 54 म्हणजे पहिल्या 5 षटकात 53 आणि शेवटच्या षटकात फक्त एकच धाव आली. यावेळीचा चेंडू होता तिथे देखील बॅटचं टॉप एज टेकन व्हेरी गुड कॅच. ललित चौधरी जबरदस्त गोलंदाजी 4 विकेट त्याने मिळवल्यात. शेवटच्या षटकात खर्च करतोय फक्त एकच धाव, ते पण 22ची धाव. एकही धाव मात्र बॅटनं आली नाही. त्यानंतरच्या मॅचचा केला तो टॉस. जीवा 11 विरुद्ध वडगाव शेरी 11 या दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आपण या टॉस या ठिकाणी आपण करतोय. युवा उद्योजक सन्मान्य वैभव शेठ लांडगे साहेबांना विनंती आहेत आणि सन्माननीय विशाल भाऊ टिंगरे यांना विनंती केला ते आपण टॉससाठी या आपल्या शुभास्ते आपण टॉस करतोय. सन्माननीय वैभव शेठ लांडगे युवा उद्योजक आणि त्याचबरोबर विशाल भाऊ टिंगरे या दोन्ही मान्यवरांना विनंती केला ते आपण टॉससाठी या पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. वडगाव शेरी 11 संघ आपण पाहणार आहोत. उमेश दादा रोटे यांच्या मालकीची टीम आता इन ॲक्शन आपण पाहणार आहोत. दोन्ही मान्यवरांचा नामोल्लेख संपन्न झालाय. अतिथी मान्यवरांना विनंती केला ते की आपण टॉससाठी या. मान्यवर देखील उपस्थित होत आहेत. आपण टॉस करतोय. जीवा 11चे कॅप्टन वडगाव शेरी 11चे कॅप्टन आलेत. जीवा 11 संघाच्या कॅप्टनना विनंती आपण या. जीवा 11 अर्थात पोलीस लाईन ही टीम देखील आपण इथे पाहणार आहोत. तोही संघ आपण इथे मात्र पाहणार आहोत. टॉस या ठिकाणी झालेला आहे. नाणेफेकीचा कौल इथे मात्र संपन्न केलेला आहे. जीवा 11 अर्थात पोलीस लाईन संघ आणि त्यांच्या विरुद्धमध्ये वडगाव शेरी 11 उमेशदादा रोटे यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. वडगाव शेरी 11 संघानं टॉस जिंकलाय. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर जीवा 11 पोलीस लाईन विश्रांतवाडी धनंजयजी बडे यांच्या मालकीच्या संघाला मात्र प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केले. वडगाव शेरी 11 संघ प्रथमतः बॅटिंग करेल. तर धनंजयजी बडे यांच्या मालकीचा संघ जीवा 11 पोलीस लाईन विश्रांतवाडी हा संघ आपल्याला प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. चला बॅटर लोहगाव 11 टीम सलामीच्या आघाडीचे बॅटर चला. वेळ भरपूर झालेला आहे. आज आपण जवळपास अर्धा तास उशिरानं आहोत. यानंतरच्या देखील काही मॅचेस आपण इथे पाहणार आहोत. इथे खेळल्या जाणार आहेत. चला बॅटर चला लोहगाव 11 संघ. वेळ फार महत्त्वाचा आहे आणि 30 मिनिटांचा कालावधी आपण प्रत्येक टीमला देतोय. त्यामुळे वेळेत सगळे सामने इथे होणं बंधनकारक आहे. यानंतरची मॅच देखील आपण टॉस झालेला आहे. जीवा 11 विरुद्ध वडगाव शेरी 11 या दोन संघात यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. आणि त्या पुढील दोनही संघ राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स आणि धानोरी स्पोर्ट्स या दोनही संघांच्या कॅप्टनना विनंती आपण रिपोर्टिंग करा आणि जर उपस्थित झाला असेल तर किट परिधान करून आपली प्लेइंग 11 जमा करा. ही देखील पुढील दोनही संघांच्या कॅप्टनना मात्र विनंती आहे. मॅच होईल सुरू. एक इनिंग डाव संपला. बनवल्या 54. विजयासाठी बनवायच्या 36 चेंडू 55 धावा. आणि कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा ऐकूयात. सकाळपासून आपण ज्यांचं सुमधुर समालोचन ऐकतोय. यानंतर दुसऱ्या डावासाठी पुन्हा एकदा नितीनजी वेताळ सर. थँक्यू उत्तम सर. एक सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते मित्रांनो. आपण बघतोय 54 धावा बनवल्या गेल्या तर 55 धाब्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये असणार आहे.
संघर्ष रडवतो पण इतिहास घडवतो. युवतीचक राहुलदादा शिरसाट या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांचं मनापासून सरसे स्वागत. दादांना विनंती आहे, दादा व्यासपीठावरती या आणि क्रिकेटचा आनंद घ्या. पहिला चेंडू गुडघाट टेक शॉट एक फाईन लेगच्या दिशेने ताता थैया बघ भैया ब्रँडेड षटकार. बॅटीची कडा नव्हती तर पोलवर लेनच्या चेंडूवरती मोठा प्रहार मैदानाच्या आतमध्ये एक षटकार पहिल्या चेंडूवरती. रिव्हर्स स्विच केला इथे पुन्हा एकदा वन बाउंड सीमा पार चौकार. वाहत्या पाण्याचा अभ्यास करत जा. असं वाटतं गढूळ पाणी आपल्याला काय पोहून देणार आहे, पण त्यानंतर वाहतं पाणी नितळ होतं त्यावेळेस पोहण्याची मजा वेगळी असते, त्याला पाहण्याची मजा वेगळी असते. मग लोगाव 11 मध्ये पण तसंच झालं. पहिल्या 2 मॅच मध्ये आपण वेगळी गंमत बघितली, पण आता मात्र त्या गमतीची किंमत मैदानाच्या आतमध्ये अमोल पवार नावाचं वादळ मैदानामध्ये एकीकडे षटकार एकीकडे चौका ठोकून मॅचला करतोय सुरुवात. धावसंख्या फलक 10. हो चेंडू फसलाय बाय बाय करत नो +4 दिवाळी बंपर वाफर. अच्छा अच्छा अच्छा. ओ माय गॉड, अमोलच्या बॅट मधून पुन्हा एकदा ब्रँडेड फटका. एक टप्पा खात जातोय सीमा रेषा बाहेर चौकार. इंडिया हे वाक्य ऐकलंय का? कारण त्या दुधामध्ये ती ताकद होती, तेवढ्या त्या ताकदीचं दूध जर दुकानामध्ये भेटलं तर चहाची गंमत वेगळी येते, पण इथे चहाची गंमत नाही, क्रिकेटची किंमत मैदानामध्ये अमोल पवार नावाचं वादळ मैदानामध्ये करताय. तुमचं दूध चांगले असेल तर चहाची उकळी सुद्धा चांगली येईल, आणि तुमचा खेळाडू चांगला असेल तर क्रिकेटमध्ये गंमत सुद्धा चांगली येईल. अमोल पवार काय ब्रँडेड फटके मारतोय, 4 चेंडूंमध्ये 14 धावा बनवून खेळतोय. थांबलाय इथे. अभ्यास करावा लागेल. सूरज पवार मागल्या मॅच मध्ये सुंदर गोलंदाजी त्याची पाहिली, आता ह्या मॅच मध्ये त्याला त्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. कम बॅक करणं गरजेचं आहे. अमोल खडे खडे पुल केलाय तिथे 1 2 3 टप्पे खात 1 2 कफोर चौकार. धावसंख्या फलक 23 धावा. इथे नो इक्का ना दुक्का, ओनली चौके पे छक्का. गुडघाटे एक शॉट, एक चांगला फटका तिथे आपण बघतोय. धावा बनवण्याचा प्रयत्न नसेल, पण अमोलला माहिती आहे की कुठे पळायचंय कुठे थांबायचंय. थोडासा वेळ लागला त्याला या मॅच कडे येण्यासाठी, पण वेळ लागला कशाला? आल्यावर सांगितलं आम्ही लेट येतो पण थेट खेळतो. हिमगिरियन्स खऱ्या अर्थाने एक शाळा आहे, आणि त्या शाळेचे सगळे विद्यार्थी मैदानाच्या आतमध्ये, खऱ्या अर्थाने त्यांची एक शाळा आहे, माझे विद्यार्थी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. हो चांगला फटका होता बघतो आपण. शॉर्टपिच चेंडू होता, थोडा पुल करायचा प्रयत्न आपण बघतोय आणि दिशा दिली गेली तिथे साईडला. एक सिंगल मिळेल, आणि एका सिंगलने मात्र धावसंख्येमध्ये हलकीशी वाढ होते. धावसंख्या फलक मात्र जाऊन पोहोचते ती तब्बल 24 धाब्यांवरती. पहिल्या षटकाला पूर्ण विराम लावला गेलाय. इकडे 6 चेंडूंमध्ये 24 धावा बनवल्या गेल्यात,
फक्त एकीकडे बनवायच्या 30 चेंडू आणि 31 धावा. उत्तम सावंत सरांनी अनेक खेळाडूंना अनेक वेळा खेळताना बघितलंय. प्रत्येक खेळाडूचा अभ्यास त्यांच्याकडे आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं खेड तालुक्याचा आवाज अर्थात उत्तम सावंत सरांचा घुमत असतो आणि या स्पर्धेला सातत्यानं त्यांना आमंत्रित केलं जातं. आजही त्यांचा आवाज घुमते. खऱ्या अर्थाने त्यांचा अभ्यास हे बघा. थोडंसं विनंती आहे दोन्ही टीमला, थोडं फास्ट खेळत तर आपण टायमाच्या नुसार बघितलं गेलं तब्बल 40 मिनिटं लेट आहोत. पंचांनी आम्हाला सांगितले की तो टाइम वाचवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा शेवटच्या मॅचला तुम्हाला कमी षटकांमध्ये सामना खेळावा लागेल. थोडं फास्ट खेळा चला. उमेश चौरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला येतील. हो हो यार का चेंडू जबरदस्त प्लेट केलाय तिथे. एक टप्पा खा जातोय सीमा रेषा बाहेर ऑन साइडला चौकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आहे अमोल पवार. चलो पुढला चेंडू खेळण्यासाठी अमोल तयार आहे. उमेशचा हा चेंडू ओ हो स्लो टाकलाय. स्लोवर चेंडू मैदानामध्ये आणि अमोलने दिशा देण्याचं काम केलंच होतं ऑन साईडला, पण त्या चेंडूला मात्र एक वेगळं परिवर्तन केलं मैदानाच्या आतमध्ये. उमेश एक चांगली गोलंदाजी करत असताना उमेशला आपण बघितलंय मागल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. आता त्या पद्धतीने त्याला खेळावं लागेल. 28 धावा आहेत. 29 चेंडू आणि 27 धावींची गरज. अमोल पवार मोठा ब्रँडेड फटका. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. अंदाज घेतलाय अंदाज. जाळं विणलं गेलं. अमोल पवार परतावा लागेल. बॅक टू पवेलियन. मोठी विकेट. मित्रांनो टेनिस क्रिकेट खेळत असाल तर मागल्या महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं गुजरातमध्ये एक सुंदर स्पर्धा झाली होती. त्याच्यामध्ये 12 षटकांचा सामना होता आणि एक रेकॉर्ड काय जबरदस्त बनवलं तो मी तुम्हाला धावत्या वर्णनामध्ये सांगेल. खोलवरचा चेंडू होता. हलक्या हाताने पुल करायचा प्रयत्न आपण बघतोय. प्लेसमेंट केली तिथे सिंगल मिळतोय. शतक संपलं गेलंय.
डॉट चेंडू असेल. यस, सिंगलचा प्रयत्न केला गेला पण थोडासा नकार दिला गेलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक आहे 36. गुजरातमध्ये झालेल्या त्या स्पर्धेमध्ये 12 षटकांचा सामना होता. जय सोनी या खेळाडूने खऱ्या अर्थाने एक विश्व रेकॉर्ड बनवले टेनिसमध्ये. 62 चेंडूंमध्ये 214 धावा त्याने बनवल्या. 62 चेंडूंमध्ये 214 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूला चौकार. त्याच्या येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती षटकार आणि चौकारांची आतिषबाजी होती. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये खेळताना असं खेळायचं की इतिहासच घडला पाहिजे. बॉलर नेम अभिजित जाधव. ज्याच्या नावामध्ये जीत आहे तो अभिजित मैदानाच्या आतमध्ये आहे. अभिजित जाधवच्या मागल्या मॅचमध्ये आपण ओव्हर बघितली, सुंदर कमबॅक होतं. आता ते कमबॅक तुला या ओव्हरमध्ये करावं लागणार आहे. उर्वरित 24 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज. अभिजित जाधव बॉलिंग मार्कवर. हो, इथे जाग्यावरती अभ्यास करून उत्तर दिले, पण चेंडू मैदानाच्या आतमध्ये. नैसर्गिक अडथळा, आणि तो अडथळा मी पहिल्या मॅच मध्ये सुद्धा सांगितलं, उत्तम सरांनी सुद्धा सांगितलं, तो अडथळा एकाच टीमला नसेल, 12 टीमला तो अडथळा असणार आहे. तो तुम्हाला अडथळा पार करावा लागेल. ताकद मोठी होती पण तिथे मात्र चेंडू अडला गेलाय. एक सिंगल माहिती आहे. 34 धाबा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्ट्राईकला आपण बघतोय धनराज खांदवे मैदानाच्या आतमध्ये आहेत. अमित खांदवे नॉन स्ट्राईकला आहेत. लेफ्टी राईटी समीकरण मैदानामध्ये. वाईट चेंडू असेल, आदळलाय, थोडंसं अंतर लांब होतं आणि बाउन्सर झाल्यानंतर थोडीशी हाईट जास्त मिळाल्यानंतर पंचाने थोडंसं थंडीत केले. वाईट चेंडू असेल. अवंतर धावा फलकावरती. टायमिंग लाजवाब, काय परफेक्ट कार्यक्रम केलाय तिथे. नाथ खुळान गणपती बोळा, षटकार 6 धावा. बावीस चेंडूंमध्ये 11 धावेंची गरज आहे. धनराज खांदवे जबरदस्त बॅटिंग करतोय. यस, वाईट चेंडू असेल. अवंतर धावेची भर. धावसंख्येमध्ये हलकीशी वाढ होती. धावसंख्या फलक हिटमॅन रोहित शर्माचा जर्सी क्रमांक 45 धावा फलकावरती. ओ हो 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 हो, अभ्यास असा करा की 100 पैकी 100 मार्क मिळाले पाहिजे. येणाऱ्या चेंडूवरती आक्रमण असं चढवा की त्यावरती दोन्ही हात पंचांचे वर झाले पाहिजेत. ब्रँडेड षटकार मैदानाच्या आतमध्ये. 51 धावा फलकावरती. नवीन चेंडू मैदानामध्ये द्या. येस, थोडं सफल होऊन खेळायचा प्रयत्न केला होता. धनच चांगली बॅटिंग करतोय. आपण बघतोय 5 चेंडूंमध्ये 14 धावा बनवून आहे अभिजित जाधव. चांगली गोलंदाजी करताना. पुढला चेंडू आपण बघतोय. स्विच इट्स उलटा फुलटा, आणि याच बरोबरीनं धनराजचे झाल्या तब्बल 105 धावा. तिसऱ्या इनिंग मध्ये जोरदार टाळ्या वाजवा. काय जबरदस्त बॅटिंग, आणि मॅच केली टाय फिनिश. चला, दोन्ही टीम मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 2 बॅटर मैदानामध्ये येतील. ललित चौधरी मॅन ऑफ द मॅच. थँक्यू डीजे. जीवा 11 पोलीस लाईन विनंती आहे, चला लाईनीत मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे आणि लाईनीत मैदानाच्या बाहेर यायचं आहे. या स्पर्धेचा तो महत्त्वाचा नियम आहे. दोन्ही संघाला शुभेच्छा. विजेता संघाचं अभिनंदन, पराभूत संघाला शुभेच्छा. चला लगेच मैदानाच्या बाहेर यायचंय. पराभूत टीमला विनंती आहे, पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. यस, चला जीवा 11 विनंती आहे.
मैदानामध्ये या लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. मी थांबेल, तुम्ही मात्र थांबू नका. पुढील एक सुंदर आवाज ऐकण्यासाठी तयार राहा. या उत्तम सावंत सर, आपलं स्वागत आहे. एका लाईनीत एका ओळीत मैदानचा ताबा घ्या. लगेच आपण मॅच सुरू करतोय. लगेच इथे आपण सामन्याला सुरुवात करतोय. 3 पैकी 2 मॅच जिंकत लोहगाव 11 हा संघ आपण पाहिलं तर चंद्रकांत भाऊ खांदवे पाटील यांच्या मालकीची टीम सुपर 8 साठी पात्र ठरते. त्या टीमचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. संघनायक आशिष भाऊ खांदवे पाटील आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताब आपण 2 सन्मानित करतोय. ललित चौधरी जो मात्र ठरेल मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताबाचा मानकरी.